नमस्कार 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 माऊली. देवीचा असा गोंधळ आपल्या कानी पडला ना की आपल्याला सुद्धा असं स्फुरण येतं. वा वा वा. अगं माऊली, या मायेची महती मी काय वेगळी तुला सांगणार आहे. पण आता लवकरच आपलं हे शारदीय नवरात्र सर्वत्र साजरं होत आहे आणि म्हणून या नवरात्रीच्या निमित्तानं पुढले 2 सप्ताह आपण ऐकणार आहोत ती अशुभावर शुभाचा विजय, वाईटावर चांगल्याचा विजय आणि दैत्यांवर देवीच्या विजयाची गाथा. सुरू करूयात माऊली आजच्या अध्यायाला, म्हणजे महिषासुर मर्दिनीच्या अवताराची ही कथा. पाय तो पाय अनवर मिजाज चल. काय चुकलं मला असं नाही. चल उठ. कोण वाचवतो तुला? कोण वाचवणार आहे तुला? स्वामी, अहो हे काय घडते आहे बोलो की? मनुष्याचे हेच वर्तन त्याला पशु बनवण्यास प्रवृत्त करते आहे. नाही, मी हे बघू शकत नाही. मी स्वतः स्त्री शक्तीचे स्वरूप असताना स्त्रीची ही अशी अवहेलना व्हावी नाही. मी आत्ताच त्या नरधमास श्राप देते आहे. थांब पार्वती, हे काय करत आहात तुम्ही? स्वामी, आपण मला थांबवत आहात? देवी, एका अपराधास एका पुरुषास दंडित करून काय साध्य होणार आहे? एखाद्या स्त्रीवर असे शारीरिक अत्याचार करणे म्हणजे आपले पौरुषत्व सिद्ध करणे. हा कलंकित भ्रम दूर सारणे आवश्यक आहे. त्या स्त्रीचा सन्मान व्हायला हवा, माता म्हणून जिला पूजले जावे. संपूर्ण सृष्टीत जिचे अनन्यसाधारण महत्व आहे तिची अशी अवहेलना न करता आदर करायला हवा. परंतु प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो. भविष्यात जेव्हा या अपप्रवृत्तीचा महापूर येईल तेव्हा त्याचा नाश निश्चित स्त्री शक्तीद्वारेच केला जाईल. स्वामी, आपण म्हणता आहात तसे होईल देखील, परंतु आता मी या पुरुषास दंड दिल्याखेरीज शांत होणार नाही. देवी, हे खेळदान राहू द्या. आम्ही असं ऐकलं आहे की तुम्ही स्त्रिया आपल्या सौभाग्यासाठी सदैव तत्पर असता. त्यावर कुठलंही संकट आलं तरी तुम्ही ते तुमच्या पदरात पाडून घेता, होय ना? मग असं असेल तर आज आमची एक इच्छा पूर्ण कराल? कारण आम्ही सुद्धा एका अशाच संकटात सापडलो आहोत. तुम्ही काय ते स्पष्ट सांगा बघू. तुम्ही स्त्रिया म्हणजे एका क्षणात हुरळून जाता. कारण स्त्री ही अधिक भावनिक असते, म्हणून का आम्ही अबला ठरतो का? नाही देवी, आमचा असा मानस नव्हता. काय करते? देवाची पूजा करते? तुला सांगितलं होतं ना देवाची पूजा करू नकोस. देवदेवतांची पूजा करते, पूजा करत दैत्य राजांचे साम्राज्य असताना
तुम्ही देवाची पूजा करताच कशी? दैत्यराज चिरंजीव आहेत, अमर आहेत. तुम्हा सगळ्यांना इथून नेण्याची आज्ञा झाली आहे. अजून बुद्धी येत नाही तुला? तुमचं रक्षण करायला कुठलाही देव येऊ शकत नाही. दैत्यराज महिषासूर हे तुमचे तारणहार आणि त्यांचाच जय जयकार होणार. चिरंजीवी दैत्यराज महिषासुराचा विजय हो. 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 चिरंजीव दैत्यराज महिषासुरांचा विजय असो. आता सर्वत्र माझेच गुणगान गायले जाईल. देव भगवंत केवळ मीच असेन. नारायण नारायण. देवर्षी नारद, आपण कसे आगमन केलेत? दैत्यराज, माझा तिन्ही लोकी संचार असतो. पूर्वी म्हणजे आपल्या राज्याच्या पूर्वी भूलोकी अनेक राजे भेटायचे. मात्र आता सर्वत्र माझे साम्राज्य आहे. परंतु आपल्याला कसला क्लेश असेल अथवा रुचले नसेल तर माझ्या कारागृहात मी आपली व्यवस्था करू शकतो. छे 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 दैत्यराज, मला कसलीही अडचण नाही अथवा कसलाही क्लेश नाही. मी आपला माझ्या मार्गाने जात असतो. आता सर्वत्र आमची मंदिरे बांधली जातील, आम्हाला पूजले जाईल. आता फक्त दैत्यांचं साम्राज्य राहील. अगदी सत्य, सत्य वचन दैत्यराज. मात्र आपल्या पश्चात माझ्या पश्चात तो दिन कधीही येणार नाही. मी अमरत्व प्राप्त केले आहे. अमरत्व? दैत्यराज, माझ्या कानावर असे आले आहे की एका स्त्रीच्या हातून आपला मृत्यू निश्चित आहे. स्त्री? एक क्षुल्लक स्त्री मला काय मारणार? स्त्री अबला आहे, दुय्यम आहे. माझ्यासारख्या दैत्याला सामोरे जाण्याचे धाडस तिच्यात नाही. माझ्या काय कुणालाही आव्हान देण्याचे धाडस तिच्यात नाही. दैत्यराज, आपणास असे वाटत नाही की आपण स्त्रीचा, स्त्री शक्तीचा अपमान करत आहात? जिला मान द्यावा अशी देखील पात्रता तिची नाही. स्त्रीने केवळ पुरुषांच्या अधिपत्याखाली आचरण करावे, त्यातच त्यांचे सुख आहे. मी तर प्रण केला आहे की समस्त सृष्टीतील स्त्रियांना दासी बनून दरबारी ठेवेन. काय हा उन्माद! म्हणजे काय हा आनंद आपल्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहतो आहे, तेही स्त्रियांना मातीमोल वागणूक देत असताना. दैत्यराज, आपल्याला असे सुचवावयाचे आहे की
आपला अंत कुणी स्त्री करू शकत नाही, कुणीच करू शकत नाही, होय ना? म्हणजे थोडक्यात ह्या पृथ्वीच्या अंतापर्यंत आपणच राज्यकर्ते राहणार. उत्तम देवर्षी नारद. उत्तम. ह्या दैत्याचे हे विचार जर सत्य असतील तर सृष्टीसाठी हे घातक आहे. ह्याबद्दल आराध्यांना सांगणे गरजेचे आहे. महालक्ष्मी, महाकाली व महासरस्वती या तिन्ही आदिशक्तींचा अंश आपण आहोत. त्यांचीच रूपे आहोत आपण. आणि तसे असतानाही भूलोकी स्त्रियांची किती अवहेलना होते आहे. त्यास तो उन्मत्त दैत्यराज महिषासूर कारणीभूत आहे. नारायण नारायण. हे काय? त्रिशक्ती एकेच ठिकाणी आणि त्याही एकाच वेळी. आजचा हा सुदिन म्हणायचा. देवी, तुम्ही महिषासुराचा उल्लेख केलात काय? त्याच्याबद्दल काय बोलावं आता? इतका अत्याचार करणारा दैत्य आजवर मी पाहिलेला नाही. मात्र मला नाही वाटत त्याचा संहार कोणी करू शकेल. त्याचे हे हीन विचार, अत्याचार आता पराकोटीला गेले आहेत. होय, हे खरे आहे देवी. मात्र त्याच्यावर अंकुश ठेवणार कोण? कोणत्याच देवामध्ये तितके सामर्थ्य नाही. का? कुठलाही देव त्याचा संहार करू शकत नाही, त्रिदेव देखील नाही. माते, हे आपण विचारताय? आपल्याला महिषासुराच्या वरदानाविषयी ठाऊक आहेच. वरदान? होय तर साक्षात ब्रह्मदेवांनी महिषासुरास वरदान दिले आहे. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. हे महिषासूर, तुझे नेत्र उघड. मनोभावे केलेली तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचली. मी प्रसन्न झालो आहे. सांग, काय वरदान हवे आहे तुला? माझी एकमेव इच्छा आहे, या संपूर्ण सृष्टीवर सदा सर्व काळ राज्य असावे, ते दैत्यांचे, आणि त्याचे राजपद मी भूषवावे, आणि त्यासाठी आपण मला अमरत्व दान करावे. ते शक्य नाही. जातस्य ही ध्रुवो मृत्यू. जन्मास आलेला प्रत्येक जीव हा कधी ना कधी नष्ट होतोच. मी आपणास प्रसन्न केले आहे. मी ज्याची याचना करेन ते आपण मला द्यावे. परंतु तुझी मागणी अयोग्य आहे. कुणीही त्याची पूर्तता करू शकत नाही. तुला अखेरची संधी आहे. दुसरा वर माग. ब्रह्मदेव, मला असे वरदान द्या की माझा मृत्यू केवळ एका स्त्रीच्या हातून व्हावा. तथास्तु. स्त्री, एक आपला माझा मृत्यू कदापि करू शकत नाही, याचा अर्थ मी अमरत्व प्राप्त केले आहे. काय? श्री ब्रह्मदेवाने असे वरदान दिले आणि एका स्त्रीला त्याने अबला संबोधित केले? होय माते, अगदी हेच शब्द होते त्यांचे. श्री ब्रह्मदेवांनी हे योग्य केले नाही. याचाच अर्थ स्त्री ही सृष्टीसाठी केवळ अबला आहे, होय ना? तिचे काही मोल नाही, तिच्यात कसलेच सामर्थ्य नाही. संपूर्ण सृष्टी जी जागृत ठेवते, जी या सृष्टीचा श्वास आहे,
तिच्यात सामर्थ्य नाही? स्वामी, हे काय घडते आहे? उत्तर द्या, उत्तर द्या स्वामी. स्वामी, हे सत्य आहे की आपण महिषासुराला वरदान दिले आहे की एक स्त्रीच त्याचा वध करू शकते व स्त्री ही अबला आहे, त्यामुळे ती त्याचा नाश करू शकत नाही? देवी, हे सर्व विधिलिखितच होतं. महिषासुराने अमरत्व मागितले, परंतु त्यास हे देणे शक्य नव्हते आणि म्हणूनच त्याची ही मागणी पूर्ण करणे हे माझे कर्तव्यच होते. आणि हा माझा एकट्याचा निर्णय नाही, त्रिदेवांनी घेतलेला निर्णय आहे. हे श्री महादेव, हे श्री विष्णू, आपण येथे प्रकट व्हावे. पार्वती, काय झाले? लक्ष्मी, हे सारे काय घडते आहे? त्रिशक्तीने असे एकत्र येण्यामागे काय घडले आहे? प्रभू, देवाधिदेव, एवढं काही नाही. हे पिताश्रींनी महिषासुराला वर दिला आणि हे सगळं सुरू झालं. स्वामी, आपणच मला बदला होतात की स्त्री शक्तीचे महत्त्व कळायला हवे, ती पूजनीय व्हायला हवी, आणि आता आपणच या अन्यायाला खतपाणी देत आहात. त्या महिषासुराचे ते वक्तव्य, त्याचे ते विचार आपणास मान्य आहेत? स्वामी, याचे उत्तर हवे आहे आम्हाला. स्त्रीची ही अशी अवहेलना करण्यास आपण असा वर दिलात कसा? देवी म्हणजे प्रतीक आहे, ते शक्तीचं, लक्ष्मीचं, प्रेमाचं, शौर्याचं आणि त्याचबरोबर क्रोधाचंही. आपली भावना जिथे जिथे म्हणून आहे ना, त्या त्या ठिकाणी तिचा वरदहस्त आहेच आणि तिचा वासही आहे. अपवाद वगळता दुर्दैवानं आजही स्त्रीला कायमच सोशिक, सहनशील असंच आपल्या समाजामध्ये गणलं गेलंय. पण तिची सहनशक्ती अपरंपार असते, तिचं सामर्थ्य आणि शौर्य असीम असतं. आणि असं शौर्याचं आणि शक्तीचं प्रतीक असलेली दुर्गा देवी कशी अवतरते आणि या सगळ्या दुष्ट शक्तींचा बिमोड कशी करते ते समजेल पुढच्या भागात. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.